नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये अध्याय 1 ते 21 पर्यंत जाणून घेऊयात. अध्याय 1 कथासार. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार यतिवर्णन श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथरचिते कै वैष्णव बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठनोपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरु यांना वंदन करून जगतचालक विश्वनियता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुण विशेषांनी केलेली आहे. श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन, त्यांचे आयुधे आणि वाहन यांची महती वर्णन करून पुढे ज्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारांपाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण हो असे आर्जवही करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा, गुरुवर्य, माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रयांचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रयांची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पंत कवींनाही आदरभावाने वंदन केलेले आहे. आपल्यापाशी ग्रंथ निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता, साधू सज्जन, संत सप्तपुरुष आणि कविश्रेष्ठांनी आशीर्वाद रूपी बळ पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायस होईल. आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. अध्याय 2. जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरु भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रयांचे द्वितीयावतार श्री नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेच पुढे लोकाद्वार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. याविषयीचे तर्कवितर्क काही असो मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानव देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हे सत्य आहे. या विषयीचा एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कोणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कुठून आला असे श्री स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्यांना सांगितले, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदा तीरावरील अनेक तीर्थे पाहत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर करीत अक्कलकोटास आलो. मंगळवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले. तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढाच्या अजान भक्तांनी आणले नाही मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेडाबुवांचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले. इथेच अध्याय 2 समाप्त होतो. अध्याय 3. मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले. आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तिथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत
श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येताक्षणी त्यांनी सर्वप्रथम एका खट्टेखोर अभिधाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्ण पुण्याईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्प्यांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जण चकित झाले. राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. भक्तांसाठी सगुण साकार झालेला निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात. तिथे राजांचे कौतुक ते काय. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4. श्री स्वामीपणांचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतके श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य तीर्थाटन योगाभ्यास होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यूच्या खेपा चुकतात. मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्प्याच्या घरी परतले. चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अध्यय्य धन प्राप्त झाले. श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांची हर तऱ्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले. इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली. लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामीचरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले. मात्र त्यात काही कुटील निंदकही होते. असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन आले. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशांसमोर ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाहीत. अशातच संपूर्ण दिवस सरला. त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमायाचना करते झाले. इथेच अध्याय 4 समाप्त होतो. अध्याय 5. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषाच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल घडून असे विधान केले आहे. ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळेच श्री स्वामी सारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोहोचले. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटाहून थेट आपल्या बडोदा नगरीत आणावे. याकरिता त्यांनी अनेक मातबर दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तिथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन
तसेच अनेकांना मोठा जेवणावळी घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्थ संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी संतुवाचन केलेले आहे. इथेच अध्याय 5 समाप्त होतो. अध्याय 6. ज्याप्रमाणे गुरुजन बालकांचे बोट धरून त्यांच्याकडून मुळाक्षरे गिरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो. श्री स्वामींनी चोळप्पास सांगितले की बडोद्या नरेशाकडे भक्तिभाव नाही, म्हणून तिथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले. ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढवेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलावले. जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केला, परंतु श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दिवसामागून दिवस उलटले. कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्यासाहेबांनी चक्क एकदा श्री स्वामींना मेन्यात घालून पळून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेन्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले. असे प्रकार तात्यांनी जितक्या वेळी केले तेव्हा त्यांचे प्रत्युत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले. अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले. हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामीपाशी आला. तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले. या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमवावे लागले. विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्रीच्या अवकृपेचे हे फळ होते. इथेच अध्याय 6 समाप्त होतो. अध्याय 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्रीभुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेदनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाळा होता. परधर्माचारांना वादविवादामध्ये ठरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली. मात्र श्री स्वामींनी ते भोंदू साधू असावेत या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतरित्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्नातीत्व जाणून श्री विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामी चरणी शरण आले. अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. इथेच अध्याय 7 समाप्त होतो. अध्याय 8.
मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृद्धा अभिमान हरण केला या विषयीचा कथाभाग आलेला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामी चरणी भक्तीस लागेल, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दफ्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यथित होते. पूर्वयोगामुळे झालेल्या संबंध बाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखांची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी संबंध बाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पणे केली, दानधर्म केला, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली. नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा सप्तपुरुष भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तिथे अहोरात्र श्री दत्त सेवा करू लागले. 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामी विषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरासच थांबले. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोहोचले. इथेच अध्याय 8 समाप्त होतो. अध्याय 9. शंकरराव राजे राय बहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत. ब्राह्मणादिक 4ही वर्णाचे, पारशी, यवनादिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. येथील गर्दीत आपापल्या श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणी सोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईंच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणण्याबद्दल 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तिथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमाली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनेगच्चीचा मठ बांधवून घेतला. इथेच अध्याय 9 समाप्त होतो. अध्याय 10. आपल्या गाठीशी पूर्वपुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. हावेरी येथे बाळप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. वयाच्या तिशेनंतर एकाएकी त्यांचे मन संसारातून विरले. त्यांना परमार्थाची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सुख सौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक
परमार्थाकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला. एका रात्री स्वप्नदृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पांनी सोलापुरात जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूच्या शोधार्थ ते बाहेर पडले. मजल दलमजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्वपरिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वरभक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकराचे 12 वर्षे तप केले. तेव्हा त्यांनी शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले दैवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्य लयाला गेले. या चिदंबर सप्तपुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढण्याचे काम केले असे खुद्द श्री स्वामींनी कथन केले होते. अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले. इथेच अध्याय 10वा समाप्त होतो. अध्याय 11वा. मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सप्तपुरुषांचे अवतार कार्य देखील कथन केले आहे. त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोटस्थ श्री स्वामी विषयींची माहिती सर्वप्रथम समजली. मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरात जाण्याचा सल्ला दिला. म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापुराग्रामी दाखल झाले. गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत. कोणी संततीसाठी, कोणी संपत्तीसाठी, कोणी सुख व समाधानासाठी, तर कोणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत. बाळप्पा मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले. येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कार्यात झोकून दिले. नित्य स्नान, मध्याह्न स्नान आणि संध्यावंदन, जप स्नान, नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत. पुढे महिन्याभराने बाळप्पांना स्वप्न दृष्टांत घडला. त्यात 3 यतिमूर्तीचे दर्शन त्यास घडले. त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले. बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला. त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला. तेव्हा मात्र श्री नरसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामीच्या सेवा कार्यास प्रारंभ करते झाले. येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली. इथेच अध्याय 11वा समाप्त होतो. अध्याय 12वा. बाळप्पा अक्कलकोटात पोहोचले तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. दर्शनार्थीचे बरीच गर्दी झाली होती. अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवेचनेत असलेले बाळप्पा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्री स्वामींपाशी पोहोचले. श्री स्वामींचे आजानुबाहू दर्शन घडताच बाळप्पांच्या मनात भक्तिप्रेमाचा उमाळा दाटून आला. त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक लीला केली. ते उठले व एकाएकी सभोवतालच्या झाडांना प्रेमाने आलिंगन देऊ लागले. या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला बाळप्पांविषयीचा लोभ प्रकट केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले. अक्कलकोट मुक्कामी असताना बाळप्पांनी नित्यनेमपूर्वक अनुष्ठान व षष्टकर्माचे आचरण ठेवणे सुरू ठेवले. मधुकरी मागून ते उदरनिर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत. त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे.
सेवेकरांची आपापसात भांडणे होत असत. म्हणून बाळप्पांना सुंदराबाईंनी श्री स्वामींच्या सेवेकऱ्यामध्ये सामील करून घेतले. बाळप्पांनी हळूहळू सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली. त्यामुळे श्री स्वामींच्या पूजेपासून दर्शनापर्यंतचे सर्व व्यवस्था चोख पार पडू लागली. दरम्यान बाळप्पांविषयी लोकविलक्षण घटना घडली. काही वर्षापूर्वी त्यांच्या झालेल्या विषप्रयोगातून ते श्री स्वामी कृपेने आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांची श्री स्वामी विषयीची भक्ती आणि श्री स्वामींचे बाळप्पाविषयीचे वाढते प्रेम पाहून मठातील मंडळी बाळप्पांचा द्वेष करू लागली. मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुलाखून बाहेर निघाले आणि श्री स्वामींचे कृपापात्र झाले याविषयीचा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. इथेच अध्याय 12वा समाप्त होतो. अध्याय 13वा. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकरांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळप्पांवर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळप्पा निसंकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकरांना, विशेषतः सुंदराबाई आणि चोळप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेल्या बाळप्पांविषयी चोळप्पांच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागवली. त्यातच पुन्हा एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्याची अवस्था कोणाकडे आहे यावर वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईंचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्याने चोळप्पाकडील सेवाकार्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळप्पांविषयीचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईंची कारकीर्द संतुष्टात आणली. पुढे बाळप्पा श्री स्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे सांदत वर्णन या अध्यायात केले आहे. इथेच अध्याय 13वा समाप्त होतो. अध्याय 14वा. आपल्या कृपेने सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वदवून घ्यावे अशी श्री स्वामीचरणी विनंती करीत ग्रंथकार अध्यायाचा प्रारंभ करता झाला. श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्त ग्रंथकारांना विचारते झाले. तेव्हा भक्ताच्या मनातील शंका समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केले आहे. सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्म आटोपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनादी लेप करावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य, तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्त्र नामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबांचे, समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्वत्वास व्हावे याकरिता प्रार्थना करावी. संत सज्जनांना सहवास घडावा. व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे.
प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तबुद्धी सदृढ होईल, मन शुद्ध होईल. जप जाप्य आणि मानसपूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे. आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रसर व्हावे. इथेच अध्याय 14 समाप्त होतो. अध्याय 15. तीर्थटन करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे. वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप, ताप, दैन्य यांपासून मुक्तता मिळते. प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात. तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात. हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करते आहे. मंगळवेढा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग आहे. तेथील वास्तव्य दरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत. त्यांच्याकडे पाहताच संकृष्ट दर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे. त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत. जे कोणी श्री स्वामी विषयी प्रेम आणि आदरभाव दाखवित असत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत. याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला. त्याचे श्री स्वामी चरणी मन जडले. श्री स्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले. मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बासप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्यांचा भाग्योदय घडवून आणला. ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकाराने श्री स्वामी सूत यांच्या विषयाचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे. इथेच अध्याय 15 समाप्त होतो. अध्याय 16. या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रयाने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे. त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा श्री स्वामी सुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांची महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामी सुतांचे चरित्र कथन करीत आहेत. कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ नोकरी निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला. त्यांनी स्वामीचरणी घाराने घातले की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईल. पुढे 7 दिवस काही घडले नाही. मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडितांची भेट घेते झाले. व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहार येण्याची गळ घातली. पंडित कसेबसे तयार झाले. मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला. त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले. श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितले. यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला. ते वारंवार अक्कलकोटास जाऊ लागले. पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटवण्यास सांगितले. श्री स्वामीच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटवला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली
व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकवून देते झाले. इथेच अध्याय 16 समाप्त होतो. अध्याय 17. मागील अध्यायामध्ये स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथाभाग आला. त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे. श्री स्वामी चरित्र सारामृतामधील सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्या विषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकाराने सांगितलेला आहे. स्वामी सुतांनी संसाराचा त्याग केला, षडरिपुषांना जिंकले आणि ते स्वात्मसुखामध्ये दंग होऊन अष्टप्रहर श्री स्वामी नाम घेऊ लागले. श्री स्वामी संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करणे हे त्यांच्या जीवित कार्याचे एकमेव ध्येय बनले. त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेला फारसे रुचले नाही. मात्र वेळ टळून गेली होती. त्यांच्या आईने स्वामी सुतांची स्थिती त्यावेळचे प्रख्यात संत श्री देव मामलेदार यांच्या कानी घातली. मात्र त्यांनीही याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्था दर्शविली. स्वामी सुतांनी अल्पकाळात श्री स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्याचा विस्तृत परिचय या अध्यायामधून ग्रंथकाराने घडवलेला आहे. स्वामी सुतांनी श्री स्वामींचा जयंती उत्सव सुरू केला. श्री स्वामींची कुंडली बनवून घेतली. श्री स्वामींचा संप्रदाय वाढवला. मात्र हे सर्व कार्य अनेक कुटील मंडळीच्या डोळ्यात खुपू लागले. त्यांनी स्वामी सुताचा अपमान करण्यापर्यंत मजल गाठली. दरम्यान स्वामी सुतांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले तेव्हा त्यांच्या गादीवर कुणाला बसवावे हा प्रश्न जोर धरू लागला. इथपर्यंतचे वर्णन या अध्यायात करण्यात आले आहे. इथेच अध्याय 17 समाप्त होतो. अध्याय 18. मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांचा वारसाधिकारी कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्याचे निराकरण ग्रंथकाराने या अध्यायामध्ये केले आहे. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यावर श्री स्वामी महाराज सतत मोरपाखरा म्हणून हाका मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. श्री स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ कोणासही न लागल्यामुळे नीटसा अर्थबोध होईना. त्याच वेळी स्वामी सुतांचा धाकटा बंधू दादा आपल्या मातोश्रीस म्हणजे काकूबाईस भेटण्यासाठी अक्कलकोट येथे आला. त्याची तब्येत बरी नसल्या कारणाने काकूबाई त्याला घेऊन श्री स्वामींच्या दर्शनार्थ घेऊन गेल्या. श्री स्वामींनी दादाबुवांकडे प्रेमळपणे पाहिले. दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाच्या स्थापनेकरिता पादुका नेण्याचे ठरले तेव्हा मंडळीसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाईलाजाने काकूबाईंना संमती द्यावी लागली. तेथून परतल्यावर दादाला मुंबईस पाठवून गादीवर बसविण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादा समवेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा तयार होईना. म्हणून ब्रह्मचारी बुवांनी दादांची रवानगी पुन्हा अक्कलकोटास केली. तेव्हा श्री स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादांच्या मस्तकावर आपल्या चर्मपादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईंच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादाला स्वामी सुतांच्या गादीवर बसविले. श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त होताच दादांची चित्तवृत्ती पालटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी गादींची सेवा करू लागला. इथेच अध्याय 18 समाप्त होतो. अध्याय 19. या ग्रंथाच्या एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञान सामर्थ्याने परमार्थाचे साधन गवसेल. परिणामी चित्तात समाधान लाभून या भवसागरातून तरुण जाल मोक्षमार्ग साध्य कराल अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने श्रोतृवृंदाला दिलेली आहे. आळंदी येथील सप्तपुरुष श्री नरसिंह सरस्वती सर्वत्र ख्याती प्राप्त होते. महान योगाभ्यासी अशा या साधूंनी कृष्णा तटाकी अनेक तीर्थक्षेत्री संचार केला होता.
हठयोग साधनेमध्ये प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र ती फलद्रूप होण्याची संधी त्यांना लाभत नसल्या कारणाने ते अनेक ठिकाणी अनेक साधुवर्याकडे फिरले. अनेक जपी तपी संन्याशांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण कोणीही योग्य प्रकारे करू शकले नाही. एकदा श्री स्वामी दर्शनाची इच्छा मनात धरून श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोटी आले. त्यांना समोर पाहताच श्री स्वामींनी अज्ञान चक्रभेदातील एक श्लोक उच्चारला. तो कानावर पडताच श्री नरसिंह सरस्वतीचे देहभान हरपले व ते समाधीवस्थेत गेले. बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर आनंदित झालेले श्री नरसिंह स्वामी धावत गेले आणि श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. त्यावेळी श्री स्वामींनी त्यांना सिद्धीचा त्याग करावा असे सुचविले. त्यांचे सांगणे श्री नरसिंह सरस्वतींनी मान्य केले व ते स्वस्थानी परतले. श्री स्वामींची कृपा यशवंतराव भोसेकर अर्थात देव मामलेदार या सत्पुरुषावर देखील होती. अनेक ज्ञानी शिष्य श्री स्वामी परंपरेत निर्माण झाले. या अध्यायामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा व तात्या भोसले यांना श्री स्वामींनी जीवनदान दिल्याचा प्रसंगही कथन करण्यात आला आहे. इथेच अध्याय 19 समाप्त होतो. अध्याय 20. श्री स्वामींचे चरित्र अफाट आहे. त्यांच्या हातून घडलेल्या लीला अमर्याद आहेत. त्या स्वामी लीलांचे वर्णन करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे अशी कबुली या अध्यायाप्रारंभी ग्रंथकाराने दिलेली आहे. मात्र तरीही माझ्या अल्पबुद्धीने मला जितके शक्य आहे तितके श्री स्वामींचे गुणवर्णन मी करेन अशी ग्वाही देखील ग्रंथकार येथे देत आहेत. एके दिवशी कोणी एक भक्त काही मनोकामना बाळगून श्री स्वामी दर्शनार्थ आला. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, तू फकीरांना जेवू घाल म्हणजे तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी आज्ञेनुसार त्या भक्ताने पंचपक्वानांचे भोजन करून फकीरांना खाऊ घातले. सर्व फकीरगण तृप्त मनाने भोजन करून निघून गेले. तेव्हा त्यांच्या पानात राहिलेले उष्ट अन्न खाण्याची आज्ञा श्री स्वामींनी त्या भक्तास केली. मात्र त्या भक्ताच्या मनात फकीरांचे उष्टे खाण्याविषयी शंका आली. त्याच वेळी एक भ्रमिष्ठ तेथे आला. तेव्हा श्री स्वामींनी तीच आज्ञा त्या भ्रमिष्ठाला केली. श्री स्वामी आज्ञेचे पालन करून तो भ्रमिष्ठ निश्चित मनाने फकीरांचे उष्टे खाता झाला. पुढे श्री स्वामींनी तू मुंबईला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांगितले. श्री स्वामी वचनावर श्रद्धा व भक्ती ठेवून तो भ्रमिष्ठ मुंबईला आला. पुढे रस्त्याने तो चालला असताना एका घरातून वृद्ध स्त्री बाहेर आली आणि त्या भ्रमिष्ठ माणसाच्या हातावर 10,000च्या नोटा ठेवती झाली. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. अशी ही स्वामींची अतर्क लीला. श्री स्वामींच्या लीला भंडारातून मोजकी रत्ने बाहेर काढून वाचकांसमोर ठेवली असल्याचे ग्रंथकाराने अध्यायाच्या शेवटी नमूद केले आहे. इथेच अध्याय 20 समाप्त होतो. अध्याय 21. सुंदर देवालय निर्माण करताना चौक आणि बैठका आदींची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते. तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्वत्व प्राप्त होते. या नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसाध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्वत्वास येईल. मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 18 असे आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधीस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडविल्या त्याचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपरली येथे आले
आणि येथे त्यांचा परिचय शंकर शेठ यांच्या सोबत झाला. शंकर सेठ श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळेच थोरात श्री स्वामींकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरणी लिहिते झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्यासोबत या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फळ प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथलेखकाने सरतेशेवटी श्री स्वामी चरणी केली आहे. इथेच अध्याय 21 समाप्त होतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.